आज आपण चर्चा करणार आहोत ACPM मेडिकल कॉलेज धुळेबद्दल। हे एक MBBSचं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं आणि 2025-26 साठी तुम्हाला कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती पेमेंट करणे, कोणती फीस तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर पेमेंट करणे, त्याचबरोबर जी काय ऑदर फीस असेल तुमची ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन कन्फर्म कराल त्यावेळेस तुम्हाला पेमेंट करणं पडते किंवा जे डिपॉझिट असेल ना तर त्याचा अमाऊंट किती, तुम्हाला ते रिफंड कधी मिळतं याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट सॉल्व्ह होऊन जाईल। जर इन केस तुमचा एखादा डाऊट शिल्लक राहत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करू। पहा, वरी जरी तुम्हाला 2024-25 दिसत असेल ना तरी तुम्ही PDFच्या शेवटी जर चेक केलं ना तिथं 2025 आणि 26 तुम्हाला बघायला भेटतं। इथं त्यांचा टायपिंग एरर असेल किंवा मग ह्यांना हे जे फी स्ट्रक्चर आहे ना गव्हर्नमेंटनं हेच ह्यांना सेम लागू केलं असेल म्हणून ह्यांनी हेच फी स्ट्रक्चर अपलोड केलंय। आणि तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन बघितलं ना तिथं पण त्यांनी मेन्शन केलंय की 2025-26 साठी तुम्हाला हेच फी स्ट्रक्चर घेऊन चालणं आहे। त्याच्यामुळे इथं जेवढी फीस मेन्शन आहे ना ते एवढ्या फीसची तयारी तुम्हाला ठेवणं पडेल। जर तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 मध्ये किंवा स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये जर सीट अलॉटमेंट झालं ना तर कॅटेगरीनुसार इथं जेवढी फीस मेन्शन आहे ना तर तेवढीच फीस तुम्हाला 2025-26 मध्ये ॲडमिशनसाठी लागणार आहे। यावर्षी ही गोष्ट लक्षात ठेवा। आता सगळ्यात अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आहे, जी काय ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस राहते ना तर ती कॅटेगरीनुसार आपल्याला फर्स्ट इयर ते लास्ट इयर शेवटपर्यंत पेमेंट करावी लागते। पण जी काय आपली वन टाइम फीस असते किंवा मग डिपॉझिट असतं ना ते आपल्याला फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरताना एकच वेळेस द्यावं लागतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि सर्व कॅटेगरीसाठी नियर बाय सेम असतं, फक्त युनिव्हर्सिटीची जी फीस आहे ना तर ती कॅटेगरीनुसार वेगवेगळी असते। जनरल कॅटेगरी EWS EBC साठी वेगळी असते आणि बाकी रिझर्व कॅटेगरीसाठी वेगळी असते। आणि जसा कोटा आपला चेंज झाला, समजा स्टेट कोटा, IQ कोटा, NRI कोटा असे 3 कोटा राहत आहे ना, कोटा चेंज झाला की आपलं पेमेंट पण चेंज होतं, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। आपण आता सर्वात अगोदर स्टेट कोट्यामधून जर तुम्ही काउन्सिलिंग केली तुम्हाला कॅटेगरीनुसार जर अलॉटमेंट झालं रँकनुसार तर तुम्हाला किती फीस लागते याची चर्चा करूया। ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस बद्दल मग नंतर आपण सगळ्या कॅटेगरीसाठी जी समान फीस आहे ना ऑदर चार्जेस त्याच्याबद्दल चर्चा करूया। सर्वात अगोदर जर आपण विचार केला तर आपल्याला जी काय डेव्हलपमेंट आणि ट्युशन फीस देणं आहे ना जनरल कॅटेगरीमधून, जनरल कॅटेगरीमध्ये कोण कोण येतं, महाराष्ट्र स्टेटचा विद्यार्थी ज्याच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल आहे, 10वी-12वी राज्यातून झाली पण त्याच्याकडे कॅटेगरीचा कुठलाही डॉक्युमेंट नाही आहे किंवा मग तो रिझर्व कॅटेगरीमध्ये येतो SC ST कॅटेगरीला सोडून बाकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये पण त्याचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, मुलगी असो मुलगा असो, मग त्या सर्वांसाठी ओपन कॅटेगरीची फीस लागू होते। तर जी काय जनरल कॅटेगरीची ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फीस दोन्ही मिळून आहे ना ती 8,28,000 एवढी तुम्हाला बघायला मिळते। त्यानंतर जर कोणी OBC कॅटेगरीमधला मुलगा असेल समजा आणि त्याचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल ना तर त्याला या ठिकाणी 4,58,357 रुपये जे आहे ते पेमेंट करणं पडेल। आणि ट्युशन डेव्हलपमेंट फीस ही अशी फीस आहे जी की तुम्हाला फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत पेमेंट करावी लागते। बाकी ज्या वन टाईम फीस घेतल्या जातात किंवा डिपॉझिट घेतलं जातं ना ते तुमचं फक्त फर्स्ट इयरला असतं, बाकी तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला हे पेमेंट करायची गरज नाही। त्याच्यानंतर जर आपण थर्ड कॅटेगरीचा विचार केला EBC EWS आणि SCBC कॅटेगरीचा मुलांसाठी जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 4,14,000 एवढी टोटल फीस या ठिकाणी पेमेंट करणं पडेल। आता OBC मुलापेक्षा EBC EWS आणि SCBC मुलांची फीस कमी का बरं आहे, कारण जे काय EBC EWS आणि SCBCचे मुलं आहेत ना तर ह्यांना डेव्हलपमेंट फीस 50% पेमेंट करावी लागते आणि OBC कॅटेगरीच्या मुलांना 100% पेमेंट करावं लागते। म्हणून मी पाठीमागे जे 3 व्हिडिओ टाकले ना कॉलेजचे 2025 साठी तर तिथं काही कॉलेज ACBCच्या मुलांकडून पण पूर्ण फीस घेत होतं डेव्हलपमेंटवाली किंवा EWS EBC वाल्या मुलांकडून पण, तर मी तुम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही MHADBTवर जाऊन फॉर्म भरू शकता, तिथून तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू अर्धा अमाऊंट जे आहे ते रिफंड पण येण्याचा चान्स बनू शकतो। नंतर जर आपण विचार केला गर्ल स्टुडंटसाठी ज्या की EWS मध्ये येतील, OBC मध्ये येतील, EBC मध्ये येतील, SCBC मध्ये येतील आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देणं पडते जी की 88,714 रुपये आहे। त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, जर तुम्ही NTB NTC NTD VJ कॅटेगरीमध्ये किंवा SBC कॅटेगरीमध्ये येत आहे आणि तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी, तुम्ही बॉईज असेल गर्ल्स असेल तरी पण तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस पेमेंट करणं आहे जी की 88,714 रुपये आहे। त्याचबरोबर जर आपण SC ST कॅटेगरी मुलगा आणि मुलगी दोघांचा विचार केला तर तुम्हाला डेव्हलपमेंट ट्युशन फीस दोन्ही 100% गव्हर्नमेंट पे करतं, तर तुम्हाला 0 अमाऊंट पे करणं आहे। म्हणजे तुम्हाला फक्त ॲडमिशन फॉर्मचे 1,500 रुपये देणं आहे आणि तुमची पूर्ण डिग्री जी आहे ती सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट MBBS कॉलेजमधून कंप्लीट होऊन जाईल। नंतर जर आपण 15% IQ NRI कोट्याचा जर विचार केला ना तर या कॉलेजमध्ये जवळपास तुम्हाला
41,40,000 एवढा अमाऊंट या ठिकाणी सबमिट करून पेमेंट करणं पडेल। आता ही झाली ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी, जी की तुम्हाला फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत कंटिन्यू पेमेंट करणं पडते। डी कोणत्या नावानं काढायचं आहे त्याची पण आपण चर्चा करणार आहोत। आता आपण चर्चा करूया की आपल्याला जे ऑदर फीज देणं आहे, ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये जाऊ आपला रिटेन्शन फॉर्म फिल करू ना, त्यावेळेस तुम्हाला कोणकोणती पेमेंट करणं आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला जिमखाना फीस देणं आहे, जी की एक टाइम देणं आहे आणि सर्व कॅटेगरीसाठी एक समान देणं आहे। तर 10,000 रुपये तुम्हाला अमाऊंट बघायला भेटतं। तर तुम्हाला हे कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे, एकच टाइम करणं आहे। सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला हे अमाऊंट तुम्हाला देणं नाही आहे। त्यानंतर जर आपण लायब्ररी डिपॉझिटचा विचार केला तर हे डिपॉझिट जे घेतलं जाईल ना, ते तुमच्याकडून एकच वेळेस घेतलं जातं आणि ज्यावेळेस तुमचा कोर्स कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला ते रिफंड पण दिलं जातं। यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलं आहे आणि हाच रूल मेन्शन नसेल तरी लागू होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर जे काय तुम्हाला लायब्ररीचे डिपॉझिट देणे ना 10,000 रुपये तुम्हाला त्याचा अमाऊंट या ठिकाणी बघायला भेटेल। सगळ्या कॅटेगरीसाठी सेम अमाऊंट आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। नंतर लॅबोरेटरी डिपॉझिटचा जर आपण विचार केला तुम्हाला 20,000 रुपये या ठिकाणी डिपॉझिट देणं आहे, हे पण तुम्हाला नंतर रिफंड होऊन जाईल। नंतर तुम्हाला कॉलेजसाठी डिपॉझिट देणं आहे जवळपास 20,000 रुपये, हे पण सगळ्या कॅटेगरीसाठी एक समान असतं। नंतर जर आपण विचार केला युनिव्हर्सिटी फीसचा, तर युनिव्हर्सिटी फीस जी आहे ना, तर ती कॅटेगरीनुसार चेंज राहते। युनिव्हर्सिटी फीसमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर ओपन कॅटेगरी, EWS आणि EBC कॅटेगरीच्या मुलांसाठी 11,240 एवढा अमाऊंट पेमेंट करणं आहे। जर तुम्ही बाकी कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत आहे, मुलगा असेल मुलगी असेल कितीही इन्कम असेल तरी पण तुम्हाला जे आहे ते अमाऊंट जवळपास 3,940 एवढं पेमेंट करणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर जर आपण विचार केला, जर आपण 15% कोट्यामधून येतो आपल्याला जवळपास 55,290 जे आहे ते एवढा अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं पडेल। आता तुम्ही टोटल अमाऊंट जर फर्स्ट इयरचा विचार केला ना आणि जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून ॲडमिशन करायचा विचार करताय किंवा मग रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येता SC ST कॅटेगरी सोडून आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल, मुलगी असो मुलगा असो, तर तुमच्यासाठी जवळपास 8,99,240 एवढी फीस तुम्हाला बघायला भेटते। OBC कॅटेगरीमधले जे मुलं आहेत ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे ना, तर त्यांच्यासाठी जवळपास 5,22,297 रुपये तुम्हाला फीस बघायला भेटेल। जे मुलं EWS EBC कॅटेगरीमध्ये येत आहे किंवा मग ACBC कॅटेगरीमध्ये येत आहे आणि त्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आणि तो मुलगा आहे, तर त्याची फीस 4,85,240 रुपये तुम्हाला बघायला भेटेल टोटल। नंतर जर आपण विचार केला OBC गर्ल्स ज्यांचं की इन्कम 8 लाखापेक्षा कमी ना, त्यांना 1,52,654 रुपये पेमेंट करणं आहे आणि EWS EBC आणि ACBCच्या ज्या गर्ल्स आहेत ना, ज्यांचं की इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे ना, त्यांच्यासाठी या ठिकाणी जवळपास 1,59,954 एवढं तुम्हाला पेमेंट या ठिकाणी करावा लागेल। त्यानंतर जर आपण FIJE, NTB, NTC, NTD, SBC कॅटेगरी मुलगा असो मुलगी असो, इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तुम्हाला 1,52,654 रुपये एवढा अमाऊंट या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला पेमेंट करणं पडेल। जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधून ॲडमिशन करताय तर 63,940 रुपये तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट पेमेंट करणं आहे आणि मला वाटतं जेवढे डिपॉझिट तुमच्याकडून घेतले जातील ना, ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला डिग्री कंप्लीट झाल्याच्यानंतर रिफंड केलं जातं आणि सेकंड इयरला 63,000 मधले तुम्हाला डिपॉझिटचा अमाऊंट मायनस करणं आहे किंवा मग जी वन टाइम फीस होती ना ती सगळी मायनस करणं आहे। म्हणजेच तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला फक्त जी ॲडमिशन फॉर्मची फीस आहे ना तीच फीस दिली जाणार आहे किंवा मग तुमच्या झिरो फीसमध्ये तुमचं सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर कंप्लीट होणार आहे, हे लक्षात घ्या SC ST कॅटेगरीमधून। त्यानंतर जर आपण IQ NRI कोट्याचा विचार केला, तुमचं फर्स्ट इयरला 42,55,290 एवढं या कॉलेजमध्ये बघायला भेटून जाईल। तर त्यांनी या ठिकाणी खाली मेन्शन केलं आहे की ट्युशन फीस जी आहे ना ती फीस रेग्युलर ॲथॉरिटीने दिलेली आहे। इन केस याच्यामध्ये जर समजा काही चेंज झाला तर फी स्ट्रक्चरमध्ये थोडा बहुत चेंज पण येऊ शकतो, पण तुम्हाला एक चॉईस फिलिंगसाठी प्रेफरन्स लिस्ट बनवायला हेल्प होईल म्हणून या कॉलेजने 2025-26चं फी स्ट्रक्चर जे आहे ना एक्सपेक्टेड अगोदर अपलोड केलेलं आहे। तर हीच फीस तुम्हाला या ठिकाणी घेऊन चालणं आहे। नंतर जर आपण समजा DDचा विचार केला तर तुम्हाला ट्युशन फीसचा DD काढणं आहे। DD नंबर 1 तो आपल्याला काढणं आहे ACPM मेडिकल कॉलेज पेएबल ॲट धुळे या नावानं तुम्हाला DD बनवणं, ही गोष्ट लक्षात घ्या। DDचं नाव स्पेलिंग सहित सेम असायला हवं। इन केस जर काय चूक केली तुम्ही तर तुम्हाला तो DD परत काढावा लागतो। IQ NRI कोट्यामधून 41,40,000 तुम्हाला अमाऊंटचा DD काढणं आहे। ओपनच्या मुलांसाठी जवळपास 8,28,000 एवढा दिला आहे आणि वरी जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना अमाऊंट, तर त्यानुसार तुम्हाला DD काढणं, ही गोष्ट लक्षात ठेवा। नंतर आपण जर सेकंड DDचा विचार केला तर सेकंड DD तुम्हाला डिपॉझिट आणि युनिव्हर्सिटी फीस बद्दल काढणं आहे। जर आपण याच्यामध्ये चर्चा केली तर DD नंबर 2 तुम्हाला बघायला भेटतो, तो पण तुम्हाला JMFS ACPM मेडिकल कॉलेज पेएबल ॲट धुळे या नावानं तुम्हाला DD काढून कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे। नंतर जर आपण विचार केला हॉस्टेल फीस अँड डिपॉझिटचा DD, तर तो जवळपास तुम्हाला 1.5 लाख रुपयाचा अमाऊंट जे आहे ते हॉस्टेल आणि
साठी पेमेंट करणे, सगळ्या कॅटेगरीसाठी सेम अमाऊंट तुम्हाला बघायला भेटेल आणि डी तुम्हाला याच सेम नावानं काढायचा आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर मेसच्या फीसचा विचार केला तर जवळपास 63,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मेसची फीस बघायला भेटते. सर्व कॅटेगरीसाठी हे अमाऊंट सेम आहे. डी नंबर 4 काढणे तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्हाला नाव पण दिसून जाईल. समजा फक्त डीचं नाव मेससाठी जे आहे ना ते थोडासा बदल आहे, तुम्ही स्क्रीनवर त्याला करेक्टली रीड करू शकता आणि तुम्हाला ह्याच नावानं जे आहे ते डी बनवणं आहे. यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलं की जी काय फायनल फीस असेल तुमची 2025-26 साठी, तर या ठिकाणी जी काय फीस रेग्युलर ॲथॉरिटी मेन्शन करून देईन ना तर तीच फीस तुमची लागू होऊन जाईल. फक्त तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये लिस्ट बनवायला थोडीशी हेल्प हवी म्हणून ह्या कॉलेजनं 2025-26 मेन्शन करून लास्ट इयरचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी अपडेट केलेलं तुम्हाला बघायला भेटतं. नॉर्मल थोडासा फरक येऊ शकतो. पहा, जे काय कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर होतं ACPM मेडिकल कॉलेज धुळेचं, त्याचबरोबर हॉस्टेल मेसची फीस होती ना, तर त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा, जेणेकरून बाकीचे जे बाकी कॉलेज आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर पण आम्ही या चॅनलवर 100% अपलोड करू. त्याचबरोबर जे बाकीचे कॉलेज आम्ही अपलोड करून ठेवले आहेत त्यांचं पण तुम्ही कॉलेजचं नाव आणि चॅनलचं नाव टाकून सर्च केलं तर तुम्हाला 100% फी स्ट्रक्चर बघायला भेटेल. आणि हॉस्टेल मेस कंपल्सरी नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला हॉस्टेल मेसची फीस जी आहे ती त्या ठिकाणी पेमेंट करावी लागते.